हाय हॅलो नमस्कार. आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे मोठ्या बाहीचं कटिंग कसं करायचं. तर चला आता आपण 32 साईजवर घेऊया. तर बाहीची उंची 9 घेते, म्हणजे माझ्या पेपरवरती बसेल. तुम्ही जी बाहीची उंची आहे त्यापेक्षा 1 इंच जास्त धरा. हे बघा, बाहीची उंची ही बाहीची उंची ही प्लस 1 इंच असं. तर मोठ्या बाहीला आपल्याला नेहमी 3.5 इंचाचा उतार द्यायचा असतो. उतार म्हणजे काय, ह्या वरून इथं उतार दिला म्हणजे आपला असा तिरका शेप येतो, त्याला उतार म्हणायचं. मग 3.5 इथं पण थोडंसं पुढं जायचं आणि 3.5 इंचावर एक खूण करून घ्यायची. आता इथं आपला मुंडा आहे 6.5 इंचाचा, मुंडा 6.5 इंचाचा. तर हे बघा, 6.5 इंच प्लस 1.5 इंच, ही 1.5 इंच अशी खूण मारायची आणि ही सरळ रेष ओढून घ्यायची. हा झाला उतार, ही झालं पूर्ण बाहीचं माप. आणि छोट्या बाहीचं पण तुम्हाला दाखवते. तर आणि आपला हापदंड घेर आहे 5 इंच, कधी कोणाचा 4.5 कधी कोणाचा 5 असा असतोय. 5 इंच आहे हापदंड घेर प्लस 1.5 इंच ही शिलाई मार्जिंगसाठी. मग हे सरळ असं जोडून घ्यायचं. आता ह्याच्यानंतर ना इथून अशी तिरकी लाईन ओढायची आपल्याला एक, हे बघा. आणि ह्या तिरक्या लाईनीचा ही तिरकी लाईन मोजायची. 7 इंचाची लाईन भरते, तर 7च्या निम्म 3.5. तर इथे एक खूण करायची निम्म ह्याच्या. आता ह्याला अशी गोलाकार शेप देऊन घ्यायचा. हे बघा, मी असा गोलाकार शेप देते. आणि हा गोलाकार शेप झाला की पुढच्या फ्रंट भागासाठी असा आतून शेप द्यायचा. ह्यानं काय होतं, हे पूर्ण असं कटिंग करून घ्यायचं, हे पूर्ण. आणि नंतर ना अर्धा भाग ह्या कटिंगनुसार कट करून घ्यायचा, म्हणजे हा पुढचा भाग होतो आणि हा पाठीमागचा भाग होतो. अशा प्रकारे हे मोठ्या बाहीचं कटिंग आहे. कोणाला समजलं आहे, कोणाला नाही समजलं त्यांनी कमेंटमध्ये नक्की विचारा. तर ही खूप साधी आणि सोपी स्लीवची पद्धत आहे. आता तुम्हाला छोटी स्लीव कट करून दाखवते मी. तर आता आपले 36 नुसार घेऊ, 36 मेजरमेंट. तर बाहीची उंची घेते मी 4 प्लस 1 इंच मार्जिंगसाठी. आपल्याला वरती अर्धा इंच जातं, खाली ब्लाऊज मुडपायला अर्धा इंच जातं. तर ह्याला उतार द्यायचा आहे फक्त 2.5 इंचाचा. 2.5 इंचाचा उतार द्यायचा. इथून पण वरतून 2.5 इंचाचा उतार द्यायचा. 36साठी घ्यायचं 8 इंच, म्हणजे जसं ज्या ब्लाऊजच्या मापानुसार भरेल तसं. हे 8 इंच. पुढं मेजरमेंटसाठी 1.5 इंच, असं 1.5 इंच. आणि इथं घ्यायची हापदंड घेर 6 इंच प्लस 1.5 इंच आणि असं सरळ आखून घ्यायचं. तर हे बघा, हे असं तिरकं. आता इथून इथपर्यंत अशी बाही तिरकी रेष ओढायची. ह्याचा मध्य ही 8 आहे म्हणजे ह्याचा 4 येणार मध्य. तर हे बघा, हे असा गोलाकार शेप देऊन घ्यायचा, असा चांगला मस्त. आणि इथून असा गोलाकार शेप इथून खालून घ्यायचा. एक नंबर बाही बसती. बाहीत इथं फुगा येत नाही, काय नाही, काही नाही. आणि हे झालं छोट्या बाहीला द्यायचा 2.5 इंचाचा उतार आणि ह्या मोठ्या बाहीला द्यायचा 3.5 इंचाचा उतार. तर कसं वाटलं तुम्हाला स्लीव कटिंग, कसं काय आवडलं का नाही मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि काही प्रश्न असतील तर सांगा. आणि तुम्हाला पप स्लीवसुद्धा शिकवते. पप स्लीव्जला काहीच म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ती सांगते. पप स्लीव्ज फक्त पप असतात बघा वरती, त्याच्यासाठी मी तुम्हाला शिकवते ती पण कशी कटिंग करायची. तर व्हिडिओ आवडला असला तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. चला.
बाय.